आपण गेल्यानंतर आपले म्युच्युअल फंड्स कोणाकडे जातात? बहुतेक लोकांना याचे आयडियाच असते. मी नॉमिनी टाकलंय ना, मग टेन्शन कशाला? बहुतेक लोकांचं हे उत्तर असतं आणि खरी गडबड इथंच होते. आता पहिली गोष्ट, नॉमिनी म्हणजे कायदेशीर वारस नाही. नॉमिनी म्हणजे फक्त विश्वस्त किंवा ट्रस्टी. म्हणजे एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीने फक्त त्या पैशांची काळजी घ्यायची असते, जोपर्यंत ते पैसे ॲक्च्युली कोणत्या कायदेशीर वारसाकडे ट्रान्सफर होत नाहीत तोपर्यंत. आणि सुप्रीम कोर्टाने पण हेच सांगितलंय की नॉमिनी नाही ठरवत की पैसे कोणाकडे जाणार आहेत, वारसा हक्क किंवा विल ठरवतं की पैसे कोणाकडे जाणार आहेत ते. म्हणजे तुमचं विल एका व्यक्तीचं नाव सांगत असेल आणि नॉमिनीमध्ये कोणी वेगळा व्यक्ती असेल, तर हे सगळे पैसे विलमध्ये नमूद केलेल्या व्यक्तीकडेच जाणार. नॉमिनी इथं फक्त मधला टप्पा असणार आहे. आता दुसरा मुद्दा, जॉईंट होल्डिंग असेल तर, जर जॉईंट होल्डिंग असेल तर जो दुसरा होल्डर आहे पैसे ऑब्व्हियसली त्याच्याकडे जातील. आणि जर दोन्ही जण गेले तर मग इथं नॉमिनीचा प्रश्न येईल. आणि तिसरी गोष्ट, जर नॉमिनीज नसेल तर काय? तर अशा वेळी आपल्याला एक सक्सेशन लेटर आणावं लागतं किंवा कोर्टाचा ऑर्डर आणावा लागतो. आणि हे सगळं तेव्हा करावं लागतं जेव्हा घरात ऑलरेडी दुःखाचं वातावरण आहे. आणि म्हणजेच थोडक्यात, नॉमिनी असणं, जॉईंट होल्डिंग असणं आणि विल असणं, या तिन्ही गोष्टी ह्या वेगवेगळ्या आहेत. आणि या तिन्ही गोष्टींचा परिणाम हा सुद्धा वेगळा आहे. म्हणून मी क्लायंटला नेहमी सांगतो की फक्त नॉमिनी टाकलाय म्हणून निश्चिंत राहणं सोडा. तुमचं विल, तुमचं जॉईंट होल्डिंग असेल तर ते, आणि तुमचा नॉमिनी, हे तिघही एकमेकांशी लिंक आहेत का हे पहिले चेक करून बघा. कारण गुंतवणूक करणं हे फक्त अर्धच काम आहे. ती गुंतवणूक योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणं हे त्या उरलेलं अर्ध काम आहे आणि हे तेवढंच महत्त्वाचं आहे. थँक्यू.